अप्यहं जीवितं जयिनां त्वां सीते सलक्ष्मणां नवी प्रतिज्ञां संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः हे रामचंद्र म्हणून सीता माताशी समोर बोलून दाखवला. वसिष्ठांसमोर मी प्रतिज्ञा केली आहे की मी 14 वर्ष वनवासाला जाईन. या करता मला कशाचाही त्याग करायचा झाला तरी मी त्याच्याकरता मागे पुढे पाहणार नाही. अप्यहं जीवितं जयिनां, मी माझ्या जीविताचाही त्याग करेन. सीते त्वां, सीते तुझा पण त्याग करेन. लक्ष्मणां जयिनां, मी लक्ष्मणाचाही त्याग करेन. परंतु वसिष्ठांना दिलेल्या शब्दाला मी परत मागे घेऊ शकणार नाही, कारण त्या शब्दाचं वजन माझ्या प्राणापेक्षा जास्त. आपण दिलेला शब्द फिरवू नये. तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलंय, वचना फिरती अधमजन. जे वचन देऊन फिरतात ते वचन पाळत नाहीत, त्यांना तुकाराम महाराज अधम म्हणतात. अधम शब्द दिला. हरिश्चंद्राची कीर्ती याच्या करतात आणि प्रत्येक वेळेला हरिश्चंद्राने वरुणाला दिलेला शब्द पुढे 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 ढकलत दिला. उपनयनानंतर मग रोहिताला असं वाटलं की आता आपल्याला म्हणावं लागणार आहे आणि मरणाच्या विधेने रोहित आपल्या घरातून करून गेलं. वरुण ज्या वेळेला पुत्र मागायला आले त्यावेळेला हरिश्चंद्राने सांगितलं पळून गेला, मला काही करता येणार नाही. वरुण रागावले, त्यांनी शाप दिला. शापाच्या मुळे हरिश्चंद्राला जलोदर नावाचा रोग झाला. त्या रोगाच्या निवृत्तीकरता काय करावं याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काही जणांनी त्यांना असा पर्याय दिला की आपला पुत्र कोणाला रोहिताला द्यायचा हा जर त्याच्याकरता विचार असेल तर रोहित हातात येत नसेल तर आपण एखाद्या पुत्राचा प्रयोग करावा. पैसे देऊन एखादा मुलगा विकत घेता येतो. पुत्राचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये प्रयत्न असतोच, तो पैसे देऊन विकत घेता येतो. आणि मग एका ब्राह्मणाकडून त्याला 3 मुलं होती, त्याच्यातला मधला मुलगा शुनश्शेप नावाचा हरिश्चंद्राने विकत घेतला आणि त्या शुनश्शेपाचा बळी द्यायचा असं ठरलं. त्याला ज्या वेळेला त्या खांबाला बांधून ठेवलं त्यावेळेला मात्र सगळीकडे दुःख निर्माण झालं. तो शुनश्शेप भीतीनं थरथर कापायला लागला. यज्ञमंडपामध्ये जमा झालेले सगळे दुःखानं विवल झाले आणि त्या शुनश्शेपाला मारू नये याच्याकरता विश्वामित्राने वसिष्ठामध्ये पडले आणि त्यांनी सांगितलं की बाबा, यज्ञामध्ये बळी देण्यापेक्षा कोणत्याही जगतातल्या नियमापेक्षा दया नावाचा गुण सर्वश्रेष्ठ असतो, याला सोडून द्या. कसं सोडून द्यायचं? शब्द दिला. मग विश्वामित्राने शुनश्शेपाजवळ जाऊन त्याला असं सांगितलं की मी तुला वरुणाचा काही मंत्र देतो, त्या वरुणाची तू प्रार्थना कर. त्या प्रार्थनेने वरुण तुला काही संतुष्ट होते त्या प्रार्थनेने आणि मग ते तुला क्षमा करतील. हे सांगितल्यानंतर शुनश्शेपाने वरुणाची प्रार्थना केली, जप केला. त्याच्यामुळे वरुण प्रत्यक्ष प्रकट झाले आणि वरुणाने मग शुनश्शेपाला अभय दिलं आणि हरिश्चंद्राला सांगितलं की बाबा ठीक आहे, तुझा जो शब्द आहे, माझ्या शापाने तुला रोग निर्माण झाला, तो रोग आता निवृत्त होईल असं सांगितलं. हरिश्चंद्राला बरं वाटलं. रोहिताला हे कळलं की वरुणाने आपल्या वडिलांचा जलोदर नावाचा रोग दूर केलेला आहे आणि मग रोहित पुन्हा आपल्या घरी परत आला अरण्यातून. हरिश्चंद्राला अत्यंत समाधान आहे. रोहिताची भेट झाली, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. खूप दिवसाचा वियोग आहे. कृपेनं प्राप्त झालेला पुत्र आहे, नवसा सायासानं झालेला पुत्र आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल एक विशिष्ट जिव्हाळा हरिश्चंद्राच्या 在这样的。 अंतःकरणात.
खूप प्रयत्नाने जेव्हा संतती प्राप्त होते तेव्हा त्या संततीबद्दलचं आकर्षण आणि त्या संततीबद्दलचा स्नेह हा माणसाच्या अंतःकरणामध्ये फार वेगळ्या रूपात प्रकट होत असतो. नवसा साया समज झालेले असेच असतात, त्याच्यापेक्षा साधे झालेले बरे. रोहित परत आला, हरिश्चंद्राला आनंद वाटला, राज्याला वारस मिळाला, आपला शब्द आपण पूर्ण केला, आपल्याला आता वचन द्यायचं जे दिलं होतं ते पूर्ण झालंय, आपल्याला कोणाचाही विरोध, आपल्याला कोणाचाही विरोध नाही, वरुणाच्या शब्दातून आपण निवृत्त झालेलो आहोत आणि आता आपलं राज्य व्यवस्थित चालावं याकरता हरिश्चंद्र आपल्या राज्याकडे लक्ष देतात. रोहित घरी परत आलेला आहे, रोहित तारुण्याला प्राप्त झालेला आहे. तारामतीसारखी अत्यंत चांगली, सुसंपन्न, सौंदर्य संपन्न, सुविचारी अशी पत्नी हरिश्चंद्राला प्राप्त झालेली आहे. त्यांचं राज्य व्यवस्थितपणाने चालू आहे. अयोध्येचा इतिहास आहे हा. अयोध्येच्या इतिहासामध्ये अयोध्येमध्ये चोरी झाल्याचं अयोध्येच्या राजवाड्यांना माहिती नाही. अयोध्येचा इतिहासच तशा पद्धतीचा आपण रामायणामध्ये तो बघू शकतो. अत्यंत संपन्नतेने हरिश्चंद्राचं राज्य चालू आहे. या राज्यामध्ये कोणाला काही कमी नाही आहे. या राज्यामध्ये सुसंपन्न लोक आहेत. या राज्यामध्ये कोणीही दुसऱ्याच्या संपत्तीवर दृष्टी ठेवत नाही आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या कष्टानं आपल्याला जेवढं मिळवता येतं त्याच्यामध्ये समाधान मानायची वृत्ती निर्माण झाली की आपल्या आयुष्याची आयुष्य होत असते. आपल्याला किती मिळतं आणि किती मिळत नाही हे समाधानाचं कारण कधीच नसतं. माणसाचं समाधान त्याच्या वृत्तीत लपलेलं असतं. ते पदार्थाच्या प्राप्तीत कधीच लपलेलं नसतं. प्राप्त होणारे पदार्थ आम्हाला आमच्या वृत्तीला समाधानी बनवतात की नाही, आमची वृत्ती त्याच्याने शांत होते की नाही हा प्रश्न असतो. समाधान हा वृत्तीचा विषय, आनंद हा वृत्तीचा विषय, आनंद हा तुझ्या पदार्थाचा विषय नाही आहे. तो पदार्थाच्या अनुषंगाने आणि पदार्थामध्ये तो कधी राहत नसतो. त्या पदार्थाच्या प्राप्तीनंतर आपल्या चित्ताला जे अल्पकाळाचं स्थैर्य प्राप्त होतं त्या चित्त स्थैर्यामध्ये आनंदाच्या कोणताही पदार्थ आपण मिळवतो आणि तो मिळवल्यानंतर क्षणभर का होईना आपल्याला समाधान मिळतं. घर बांधायचं होतं, घर बांधून झालं, समाधान मिळतं की नाही? मिळतं. गाडी घ्यायची होती, गाडी घेतली, गाडी दारात उभी राहिल्यानंतर बरं वाटतं की नाही? आनंद वाटतो की नाही? वाटतो. संतती झाली नव्हती, संतती झाली, बरं वाटतं की नाही? वाटतं. भूक लागली होती, अन्न मिळालं की नाही? मिळालं, समाधान वाटतं की नाही? वाटतं. भूक लागलेल्या माणसाला पोटभर अन्न मिळाल्यानंतर तृप्ती होते की नाही? समाधान मिळतं की नाही? मिळतं. अडचण काय आहे? मिळालेलं समाधान टिकत नाही. भूक लागली, जेवण मिळालं, प्रश्न नाही. जेवण मिळालं, तिथल्या तिथे शांत झालं एवढा मुद्दा नसतो. आम्ही एका ठिकाणी कालाचं कीर्तन केलं. कीर्तन झालं मिळालं, घरामध्ये जेवायची व्यवस्था केली. आम्ही लोक काही कार्यक्रम मंडळी होती, काही वादन मंडळी होती, आम्ही आपल्या वस्तू जेवण पण त्यात आमची मांडली एक ग्रंथ त्याच वेळेला आमची मोठ्या बसरी सुंदरी कोर्टा झाला एक ग्रंथ माधुरी मागायला त्याला त्या घरातल्या माणसाने सांगितलं दादा कशाला आज माधुरी मागता, आज काला झालाय, भंडाऱ्याचा दिवस आहे, कुठं माधुरी मागून घेऊन आपल्या घरी जातात. हे सगळे बसले वारकरी बसा आपण त्यांच्याकडून घेऊ. त्यालाही बरं वाटतं तरी आम्ही थोडी बाजूला घेऊया, आमच्या मंदिरात बसले.
मिळत नाही ही आपली अडचण नाही आहे, ते टिकत नाही ही आपली अडचण आहे. आणि क्षमा मागून स्पष्ट बोलायचं झालं ना तर टिकत नाही का टिकवता येत नाही याचा कधीतरी विचार केला पाहिजे. पोटभर जेवण झालं, शांत वाटतं, समाधान मिळतं, आनंद मिळतो, मनुष्य म्हणतो वाका भूक लागली जेवण मिळालं छान वाटतं. हे छान वाटणं हा जो आनंद आहे ना तो आनंद जेवणात राहत नाही. जेवणात जर आनंद राहिला असता तर भरल्या पोटी पुन्हा जेवायला बसा तेवढा आनंद मिळतो का मला सांगा. जेवणात आनंद राहत नाही. भूक लागलेली असताना अन्नाची गरज असताना ते अन्न मिळाल्यानंतर आपली जी गरज भागते, आपल्या इच्छेची जी परिपूर्ती होते त्या इच्छेच्या परिपूर्तीमध्ये क्षणकाल आपलं चित्त शांत होतं आणि त्या शांत चित्तामध्ये समाधानाची अनुभूती येते. समाधानाची अनुभूती ही चित्ताच्या आश्रयाने राहते पण स्थिरत्वानं प्रतिक्रिया येत असते. असा विचार आहे. हरिश्चंद्राचं सगळं काय त्याचं सुस्थितीत आहे, काही कमी नाही, काही कमी नाही. अयोध्येचा इतिहास आहे, अयोध्येची प्रजा प्रवृत्त आहे, कारण अयोध्येचा राजा कसा आहे, सगळं राज्य व्यवस्थित सुस्थितीत चालू आहे. आणि हरिश्चंद्राला राजसूय यज्ञ करायचा असा प्रसंग येतो. वसिष्ठ आहे, विश्वामित्र आहे, विश्वामित्राने त्यांना वरुणाच्या शापातून सोडवलेलं आहे. त्याच्या मागे मोठी कथा आहे. जेव्हा शून्यशेपाला सोडवलं वरुणाने त्यावेळेला प्रश्न असा निर्माण झाला की आता शून्यशेप कुणाचा मुलगा म्हणायचा, कुणाचा मुलगा म्हणायचा. ज्या बापाने त्याला जन्म दिला त्याचा मुलगा मानायचा का ज्या हरिश्चंद्राने संपत्ती देऊन त्याला विकत घेतले आपला मुलगा म्हणून त्याचा मुलगा मानायचा का वरुणाने त्याला बंधमुक्त केलं म्हणून त्याचा मुलगा मानायचा. कारण अन्न देणाराही बाप असतो. बाप कुणाला म्हणावं या संबंधाने जे विचार आहे ते विचार आपण बघून घेऊ. कुणाला पिता असं म्हणता येतं, पितृत्व कुणाला देता येतं, या संबंधांचे नियम आहेत आपल्याकडे. कुणालाही पिता म्हणता येत नाही. अन्न देणारा पिता मानला जातो, सांभाळ करणारा पिता मानला जातो, जन्म देणारा पिता मानला जातो, उपदेश करणारा पिता मानला जातो आणि बंधनातून मुक्त करणारा पिता मानला जातो. वरुणाने याला बंधमुक्त केलं. मग चर्चा सुरू झाली, कुणाचा मुलगा, कुणाचा मुलगा, कुणाचा मुलगा. काही जणांचं म्हणणं ज्या बापाने जन्म दिला त्याचाच मुलगा. दुसऱ्याने सांगितलं तसं नाही, अरे विकत घेतलंय ना आता याला बली द्यायचंय म्हणून आता तो त्याचाच झाला. आणि काही जणांनी सांगितलं नाही नाही याला कुणाचाही नाही, याला वरुणाने बंधमुक्त केलं म्हणून वरुणाचा पण मुलगा हा. निर्णय होईना. वसिष्ठांकडे सगळे गेले आणि मग वसिष्ठांनी सांगितलं ना हा वरुणाचा मुलगा होईल, ना हा हरिश्चंद्राचा मुलगा होईल, ना हा त्याच्या बापाचा मुलगा होईल. मग कुणाचा मुलगा म्हणायचा. बापाने याला विकून टाकलंय, धनलोभानं त्यामुळे बापाचा याचा संबंध संपलाय. हरिश्चंद्रांनी याला बली त्यांच्या ठरवलाय, त्यामुळे हरिश्चंद्रांनी याच्याबद्दलचं महत्व काढून घेतलंय, हरिश्चंद्रांचा संबंध संपलाय. आणि वरुणाने याला बंध मुक्त केलंय. तो मुक्त झालेला असल्यामुळे बंधनाचा आणि त्या वरुणाचा संबंध आहे, त्यामुळे बंध मुक्त झालेला असल्यामुळे वरुणाने याला सोडून दिलं. मग वसिष्ठाने उत्तर दिलं की याला वरुणाने सोडवलं नाही, याला बंधनातून सुटण्याकरता विश्वामित्राने मंत्र दिलेला आहे, त्यामुळे हा विश्वामित्राचा मुलगा मानला. विश्वामित्राला सांगितलं, विश्वामित्राने आनंदाने त्याचा स्वीकार केला. शून्यशेपाला सांगितलं, आनंदाने विश्वामित्र बरोबर झाला. शून्यशेप तयार झाला, विश्वामित्र त्याला घेऊन गेले. या सगळ्या प्रकरणामध्ये विश्वामित्राने हरिश्चंद्राचा जलोदर आणि त्याचं दुःख दूर केलं. आणि मग जेव्हा हरिश्चंद्राचं राज्य सुस्थितीत
राजसूय यज्ञ हरिश्चंद्राने संपन्न केले, अलौकिक यज्ञ संपन्न केले, पुष्कळ दानधर्म केला, ज्याला ज्याला जे जे हवं होतं त्याला त्याला तेवढंच दिलं नाही, तर ज्यांनी जे मागितलं त्याच्या 5 पटीने हरिश्चंद्राने पुढे दिलं. इतिहासामध्ये हे यज्ञ फार चांगले आहेत. हा राजसूय यज्ञ नंतर पांडवांनी केला, हा राजसूय यज्ञ बलीने केला. आपल्याकडे याचे उदाहरण आहे. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये त्यांना सांगतात, पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये जे कोणी जेवायला येत होते ब्राह्मण मंडळी, ते भगवंताने कष्ट काढायचं वगैरे, काम हातामध्ये घेतलं वगैरे वगैरे आपल्याला इतिहास सांगितले, मला ते सांगायचं नाही. पण या सगळ्यांच्या जेवणाकरता सोन्याच्या ताटवाट्या तयार करून घेतल्या होत्या धर्मराज युधिष्ठिराने. आणि 2-3 दिवस यज्ञाचे झाले आणि 3-4 दिवसानंतर ते सोन्याच्या ताटवाट्या मांडताना धर्मराज युधिष्ठिराच्या सेवकांच्या असं लक्षात आलं की 4-5 सोन्याच्या वाट्या गायब आहेत. 1-2 ताटे गायब आहेत सोन्याची. आता ही प्रथा जुनी आहे. लोक घेऊन जातात. मी गमतीने अनेक वेळेला सांगतो, लोक चोरी करतात असं नाही आहे. याला मी तरी चोरी म्हणायला तयार नाही. लोकांचा स्वभाव असतो. तुम्ही एवढा मोठा राजसूय यज्ञ केला, याचं काहीतरी आमच्याकडे स्मरण नको का म्हणून घेऊन जातात. चोरी म्हणायचं स्मरण नको घेऊन जातात, चोरी करत नाही. मोठा स्वतः झाला